पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया. वेदसराचा बोधवचन अध्याय 30 वाचन 21 पासून. तू जाणून बुजून दुःखाच्या आहारी जाऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन काय बोलताय? तू जाणून बुजून दुःखाच्या आहारी जाऊ नकोस. इंग्लिश मध्ये तू जरा वाचते 21 वचन. Don't deliberately torture yourself. Praise the Lord. Hallelujah. आपण एखाद्या समस्या जेव्हा समोर येत आहे, we deliberately torture ourselves. Praise the Lord. Hallelujah. दुसऱ्या कोणाला टॉर्चर करण्यापेक्षा मी स्वतःला टॉर्चर केलं बरं आहे म्हणून आपण जाहीर करतो आणि आपण स्वतःला टॉर्चर करायला घेतो. हालेलुया. मी स्वतःला टॉर्चर करायला गेलो तर काय होते? त्याचा परिणाम माझ्या बायकोवर होणार, माझ्या मुलांच्यावर होणार, हालेलुया, माझ्या नवऱ्यावर होणार, मी ज्या कुटुंबामध्ये आहे त्या सगळ्यांच्यावर होणार. हालेलुया. भांडण झालं तर विचारू शकतो, मी काय बोललो का तुला? मी तुला काय बोललो? हालेलुया. तुला काही बोलायची गरज नाहीये. तू स्वतःला टॉर्चर करतो, ते तू अनेक गोष्टी बोलतो त्यापेक्षा अधिक बेकार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Don't torture yourself, putting yourself into depression. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. देवाचे वचन सांगत आहे की महापाप आहे ते. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. समजा तुम्ही एका नावामध्ये नदीतून प्रवास करताय. Praise the Lord. Praise the Lord. तुम्ही जिथे बसलेला आहे तिकडे तुम्ही करत बसले. Praise the Lord. आजूबाजूचे लोक येऊन तुम्हाला बोलणार, अरे काय करतोस रे? आम्ही जाऊ करत आहे. कुठं करतोस? काय झालं? मी तुझ्या घरी आला का करायला? मी जिथे बसलेले तिकडे मी करत आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 मी जिथे करत बसून करत आहे त्याला दुसऱ्याला काही प्रॉब्लेम आहे का? नावामध्ये नदीतून तुम्ही प्रवास करताय, दुसऱ्या लोक बसल्या ठिकाणी उकरायला तुम्ही जात नाही, तुम्ही बसल्या ठिकाणी तुम्ही उकरताय, काही प्रॉब्लेम आहे? बुडताना तू एकटा नाही बुडणार, बरोबर असलेले सगळे लोक एकत्र बुडणार. हालेलुया. मी जरा जिथे मी बसतो तिकडे जरा उतरतो म्हणून बोलण्याचा अर्थ नाही. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या सर्वांच्यावर कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझं जीवन एकट्याचं जीवन नाहीये, माझं जीवन एकटीचं जीवन नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडा तंबाखू खाल्ला तर काय होते? तुला तंबाखू खायची इच्छा असेल तू लग्नच करायला नको होता. हालेलुया. तुला तंबाखू खायची इच्छा असेल तू कशाला लग्न केलंस? हालेलुया. तंबाखू न खाता जे त्रास होत आहे ते भयानक आहे, आणि तू आता तंबाखू खाऊन जे त्रास होत आहे, करून घेत आहे ते केवढे भयानक आहे. म्हणून प्रियानो, कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी
रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या आहे. हालेलुया. पुढच्या वचन सिस्टर वाचा. चिंता करीत खिन्न होऊ नकोस. मनाची प्रसन्नता मनुष्याचे जीवन आहे. आनंद त्याला दीर्घायुष्य देतो. त्याच्या मागे उजवा हात वर करून आपण हे वचन बोलूया. मनाची प्रसन्नता मनुष्याचे जीवन आहे. आनंद त्याला दीर्घायुष्य देतो. परत एकदा बोला. अजून जरा जोरात बोला. झोपलेले डोळ्यांना जाग येऊ दे. मनाची प्रसन्नता मनुष्याचे जीवन आहे. आनंद त्याला दीर्घायुष्य देतो. हालेलुया. माणसांच्या जीवन म्हणजे टेन्शन पकडून कसं तरी बसलेले नाहीये. हालेलुया. प्रसन्न मन, प्रसन्न झालेले मन ज्यांच्यामध्ये अगदी आहे. हालेलुया. ह्या व्यक्ती खरोखर जिवंत आहे, दुसऱ्याला जीवन देणार आहे. म्हणून ध्यानात ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. मला मी जगतो म्हणून बोलण्याचा अधिकार त्याला आहे जे प्रसन्न मन मनामध्ये ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण सांभाळायचं. हालेलुया. हालेलुया. पुढे. मजेत रहा. स्वतःचे सांत्वन कर. शोकाला हद्दपार कर. कारण शोक जेव्हा येत आहे त्या शोकाला हद्दपार करायला शिकायचं. अमेरिकेमध्ये गेल्या महिन्यामध्ये एक देवाचा लेकरू रक्तसाक्षी होऊन मरत आला. तरी तो आयुष्यभर सांगत बसलेली गोष्ट आहे, मला माझ्या ख्रिस्तावर असलेल्या विश्वासामध्ये एक रक्तसाक्षी होऊन मला मरायची इच्छा आहे. बायबलच्या टीचिंग वर ते बंधू पूर्ण आस्था ठेवून, विश्वास ठेवून ते जाहीर करत राहिले. प्रेज द लॉर्ड. एवढा मोठा जे क्राउड आहे त्याच्या मध्ये कोणतरी गोळीमार केला, त्याला शूट डाऊन केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या बायको डिप्रेशन मध्ये नाही गेली. हालेलुया. त्यांची बायको त्यांच्या डेड बॉडी समोर ठेवून उभे राहून प्रवचन दिले. हालेलुया. तिने सांगितलं, एक माणूस मेहनत कर, इथे मोठा एक चळवळच चालू होणार आहे. हालेलुया. ते मारामारीचा आणि भांडणाचा नाहीये, ख्रिस्ती जीवन जगण्याचा मोठा एक चळवळ चालू होणार आहे. हालेलुया. त्यानंतर तिने सांगितलं, मी एक विधवा आहे, माझ्या घरातील बाळ माझ्याकडे येऊन विचारत आहे, मम्मी पप्पा कुठे गेले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मम्मी स्वतःचं सांगून कसं तरी करू, त्या बाळाला काय उत्तर देणार? हालेलुया. लहान बाळ विचारत आहे, पप्पा कुठे गेले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यारो ही मम्मी बाळाला सांगत आहे, डॅडी इज ऑन अ ट्रिप विथ जीसस क्राइस्ट. प्रभू येशू बरोबर पप्पा एका प्रवासाला गेलेला आहे बाळा. हालेलुया. निरंतर आयुष्यभर प्रवास केलेले माणूस आहे पप्पा. हालेलुया.
त्या मम्मीला ही बुद्धी कुठून आली? हालेलुया, हालेलुया. मम्मी सांगत आहे, बाळा पप्पा प्रवासामध्ये गेलेला आहे. हालेलुया. हे जे उत्तर आपल्या तोंडामध्ये येत आहे त्याचा अर्थ असे आहे, ते आपण जे प्रसन्न चित्ताबद्दल बोलतो, हे प्रसन्नता त्या मम्मीच्या हृदयामध्ये आहे. तिच्या हृदयामध्ये प्रकाश आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. इथून खाली असलेल्या भागामध्ये भरपूर गोंधळ, त्रास, आजारपणा, किती डॉक्टर केलं तरी बदल होत नाही, अशा कंडिशन मधून जाणारा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला स्पर्श करा. स्त्रियांमध्ये कोणाला तरी स्तनाच्या संबंधामध्ये एका साईडला काहीतरी त्रास आहे, येशू ते बरे करत आहे. हाताचा कोपरा आणि पूर्ण हाताला धरून प्रॉब्लेम आहे असे कोणाला तरी स्पर्श करत आहे. कोणाला तरी चक्कर आल्यासारखा वगैरे होत आहे, पडणार का भीती वाटत आहे, असे त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. असे कोण तुमच्यामध्ये आहे का? कधीतरी नाकातून रक्त येत आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू तुमच्या मुलाला स्पर्श करत आहे, पक्का विश्वास करा. हालेलुया, हालेलुया. स्कापुलर वापरण्याच्या संबंधामध्ये स्कापुलर रोसरीवर बाग शरीरावर घेण्याच्या संबंधामध्ये, घालण्याच्या संबंधामध्ये काहीतरी गोंधळ, त्रासातून जाणारा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला ते बंधन येशू तोडून त्यांना आशीर्वाद करत आहे. हालेलुया. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.